अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आर्याला कलेक्टर ऑफिसमध्ये पोलीस चौकीत जायला निघतो. पोलीस चौकीत गेल्यानंतर आर्या त्याची वाट बघत असते. आर्या अर्जुन आल्यानंतर त्याच्यासमोर जाते आणि म्हणते की अर्जुन, खरंच सॉरी, काल जे पण झालं त्याबद्दल मी मनापासून सॉरी म्हणते. अर्जुन म्हणतो की हो आर्या, तू आता बरी आहेस ना? आर्या रागातच म्हणते की हो, मी बरी आहे, म्हणून तर तू मला काल घरी सोडून आलास ना? अर्जुन म्हणतो की आर्या, तू काय बोलतेस, तुला कळतंय का? आर्या बोलते की ठीक आहे अर्जुन, माझं चुकलं, माझं मान्य आहे, हा मी तुझ्यासाठी डब्बा आणलाय. अर्जुन म्हणतो की आर्या, तुला डब्बा आणायची काहीच गरज नाही आहे, तुला माहीत आहे ना मी अप्पीच्या हातचं जेवण करतो. आर्या बोलते की मी एवढ्या प्रेमाने डब्बा आणलाय, तू डब्बासुद्धा खाणार नाहीस का माझ्या हातून? एवढा राग आलाय तुला? अर्जुन म्हणतो की नाही आर्या, पण तू जे काही केलंस ते चुकीचंच होतं. हे बोलून तो तिथून निघून जातो. आर्या अर्जुन गेल्यानंतर स्वतःशीच म्हणते की आप्पे, शेवटी तू केलंस नास गं अर्जुनला तुझ्याकडचं कायमचं, हे तू खूप चुकीचं केलंस. अर्जुन खूप रागात असतो. तो पाय आपटत आतमध्ये जातो तर चिंचुके गाणं म्हणत फाईल चेक करत असतो. तेव्हा अर्जुन रागाने चिंचुकेला म्हणतो की चिंचुके, काय करतोयस तू? चिंचुके म्हणतात की अहो साहेब, तुम्ही दिलेल्या फाईल मी चेक करत आहोत, ज्या पेंडिंग फाईल आहेत त्या बघत होतो. त्यावर अर्जुन म्हणतो की तुला नको ते धंदे कुणी करायला लावले आणि ते तू कुणाला न विचारता करतोयस? त्यावर चिंचुके म्हणतो की अहो साहेब, मला वाटलं म्हणून मी केलं. त्यावर अर्जुन म्हणतो की इथून पुढे मी सांगितल्याशिवाय तू काहीसुद्धा करायचं नाहीस. यावर चिंचुके म्हणतात की साहेब, काय झालं तुम्हाला एवढं चिडायला? त्यावर अर्जुन म्हणतो की चिडायचं काय आहे त्यात, मी तुला सांगितलं ना, मला विचारल्याशिवाय कुठलंसुद्धा काम करायचं नाहीस. हे बोलून तो तिथून निघून नाही जात, तिथेच थांबतो. यानंतर चिंचुके म्हणतो की काय प्रॉब्लेम झालाय का साहेब? काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. त्यानंतर तो म्हणतो की अरे चिंचुके, आर्या घरी आली होती. त्यावर चिंचुके म्हणतो हो आली होती ना, तिची तब्येत बरी नव्हती म्हणून. यावर अर्जुन म्हणतो की नाही चिंचुके, ती नाटक करत होती, ती मुद्दामून अप्पीला कमीपणा दाखवण्यासाठी आली होती आणि ती धुळीचा फडकं घेऊन नाटक करत होती. हे सगळं अमोल समोर झालं आणि ती हे सगळं मुद्दामून अप्पीला जळवण्यासाठी करत होते. हे मला अजिबातसुद्धा आवडलेलं नाही. यानंतर चिंचुके म्हणतो की होय साहेब, पण जाऊ द्या, त्या तुमच्या बायको होणार आहेत, त्यामुळे ते हे सगळं करत असतील. त्यानंतर अर्जुन म्हणतो की चिंचुके, हे जे काही करते ते मला अजिबात आवडत नाही आहे. त्यानंतर तो तिथून निघून जातो. चिंचुके म्हणतो की मी आर्या मॅडम, तुम्हाला घरी जायला सांगितलं तर तुम्ही हे असं केलं का? हे म्हणल्यानंतर चिंचुके म्हणतो की काय करायचं या मॅडमांचं, या सांगायचं एक आणि करतात ह्या, म्हणून ते सुद्धा शांत बसतो. अर्जुन वैतागलेलाच असतो. तो आपल्या कामाला लागतो. इकडे मोना किचनवर बसून भांडी साफ करत असते. रुपाली म्हणते की मोना, काय चाललंय तुझं, नीट साफ कर ना. हे बघून मोना अजूनच चांगली साफ करते आणि मोना म्हणते की अहो, तुम्ही म्हणालात काहीतरी करणार आणि ते अजून कसे आले नाहीत? त्यानंतर रुपाली म्हणते की जरा वाट बघ, येतीलच. त्यानंतर ती म्हणते की अहो, पण ते सगळे आलेत आणि वंसा आणि अर्जुन भाऊजी इथंच नसतील तर काय उपयोग या सगळ्याचा? यावरती म्हणते की मी कशासाठी आहे, मी आहे की त्यांना सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी, मी बघ मी काय करते ते, असं म्हणून ती बोलते. त्यावर मोना म्हणते की काय तुम्ही भारी डाव केलाय, आता जर यांना कळालं तर यांचं काही खरं नाही, यावर मोठी भांडणं होणारच. रुपाली म्हणते की काही भूतकाळाच्या चुका अशा आहेत ना, काही केलं तरी बऱ्या होणार नाहीत, त्यामुळे मी फक्त त्या चुकात अर्जुन समोर आणणार, मग आपोआपच भांडणं कशी पेटतायत तू बघच, असं म्हणून ती आपल्या तयारीला लागते. तेवढ्यात अप्पी आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये काम करत असते. ती खूप खुश असते. गायतोंडे ती खुश आहे म्हणून म्हणतो की काय मॅडम, आज तुम्ही खूप खुश दिसताय, तुम्ही खुश असायला कारण तर समजेल का? असं म्हणाल्यानंतर अप्पी म्हणते की अहो, आज अर्जुन खूप चांगला वागला माझ्याशी, त्याच्या मनात काय आहे ना कळत नाही, कधी कधी इतका चांगला वागतो की त्याच्या ह्याला काही सीमाच राहत नाही आणि कधी कधी असा वागतो की असं वाटतं सगळं चुकीचंच आहे. त्यावर गायतोंडे म्हणतात की काय झालं? त्यावर अप्पी त्याला सांगायला सुरुवात करते की अहो, अर्जुनने आज पिक्चर बघायला जायचा प्लॅन केलेला आहे. गायतोंडे खूप खुश होतात आणि म्हणतात की मॅडम, ही तर चांगलीच गोष्ट आहे की. त्यावर अप्पी खुश होऊन म्हणते की हो, खूप चांगली गोष्ट आहे, मी सुद्धा आज लवकर काम आवरून जाणार आहे. गायतोंडे म्हणतात की मॅडम, तुम्ही आत्ता गेलात तरी चालेल, मागची सगळी राहिलेली कामं मी करेन. अप्पी म्हणते की गायतोंडे, तुमचं खरंच मनापासून थँक्यू. गायतोंडे म्हणतो की
अपर्णा मॅडम, जेवढा अमोल आज खुश आहे ना त्यापेक्षा जास्त मी खुश आहे. त्यावर आपी म्हणते की गायतोंडे तुम्ही खरंच खूप चांगले आहात. ती त्यांचे आभार मानून तिथून जायला निघते. घरी आल्यानंतर ती बघते की अमोल, बापू आणि कदम एकत्र बसलेले असतात. कदम एकमेकांशी गप्पा मारत असतात. तेवढ्यात त्या दोघांना बघून अमोल म्हणतो की मा बाबा तुम्ही आज एवढ्या लवकर कसा आला. त्यावर अर्जुन म्हणतो की आज मग कोणासाठी तरी सरप्राईज आहे. अमोल म्हणतो की काय सरप्राईज आहे बाबा. त्यानंतर आपी म्हणते की थांब अर्जुन, मी सांगणार याला काय सरप्राईज आहे ते. म्हणून ती म्हणते की आज आपण सगळे पिक्चरला जातोय. त्यानंतर अमोल म्हणतो हो पण आपण कधी जायचं. आपी म्हणते कधी जायचं म्हणजे आत्ता जायचं, चल आपण उरकतो, मी 5 मिनिटात उरकते, तुम्ही सुद्धा सगळे उरका. असं म्हणून ते उरकायला जातात. अमोल पटकन उरकून बाहेर येतो आणि आपीला आणि अर्जुनला बोलवायला लागतो. ते मोना आणि रुपाली किचनमध्ये बोलत असतात. अमोल एवढ्या मोठ्याने बोलवतोय म्हणून ते बाहेर येऊन बघतात. त्यावर अमोल म्हणतो की चला ना आपण पिक्चरला जायचं आहे. हे ऐकून मोना म्हणते की काय छोटे सरकार आम्हाला नाही नेणार का. त्यावर आपी म्हणते की मी सगळ्यांचं तिकीट काढले, आपण सगळे चाललोय. हे म्हणत असताना मोना म्हणते की अहो कधी येणार आहेत ते. रुपाली म्हणते थांबती येतीलच आता. तेवढ्यात सरकारांची घरात एंट्री होती. ते बघून अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो की आपे हे काय करताय तिथे. आपे म्हणते की अर्जुन ते आत्ताच तर आलेत, काय बोलतेस तू. रुपाली म्हणते आपे तुला ह्यांना बोलवायच्या आधी कोणाची तरी परवानगी घ्यावीशी वाटली नाही का, तू असं कसं केलंस. असं म्हणून रुपाली आपीला शांत करायचा प्रयत्न करत असते. अमोल सरकारांना आणि रुक्मिणीला बघून सरकारांच्या कुशीत जाऊन बसतो. सरकार त्याला उचलून त्याचे लाड करतात आणि म्हणतात की बाळा तू खूप मोठा हो. त्याला नंतर खाली उतरवतात आणि म्हणतात की मनातल्या मनात म्हणतात की अर्जुन आणि कदम इथे असताना यांनी मला का बोलवलं असेल आप्पीनं, हे म्हणतात. त्यानंतर कदम म्हणतात की आप्पे हे काय करताय तिथे. त्यावर सरकार म्हणतात की अरे भावड्या काय तुझं. त्यावर कदम म्हणतात की भावड्या तुझा कधीच मेला. असं झाल्यानंतर अर्जुन खूप चिडतो आणि आपी म्हणते की प्लीज हे सगळं अमोल समोर नको. म्हणून ती अमोलला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण रुपाली काही ऐकून न घेण्याच्या मनस्थितीत आप्पीला सगळा दोष देत असते. अर्जुन पाय आपटत म्हणतो की आप्पे मला तुझ्याशी एकटीला बोलायचं आहे. म्हणून तिला किचनमध्ये घेऊन जातो. किचनमध्ये घेऊन गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की आप्पे हा माणूस इथे राहणार असेल तर आम्ही इथे कधीच राहणार नाही, आम्ही इथून निघून जातो. आपी म्हणते की अर्जुन काय बोलतोयस तू, हे सगळं अमोल समोर नकोय, अमोलला काय सांगणार आहेस तू. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी त्याला काय सांगायचं आहे ते सांगेन, मी करेल त्याला मॅनेज, तू त्यांना इथून हाकलून लाव. आपी म्हणते की मॅनेज करणार म्हणजे तू त्याच्याशी खोटं बोलायचं नाहीस. अर्जुन म्हणतो की खोटं नाही ना, मग मी त्याला खरं सांगतो की तो आजीचा मारेकरी आहे. तो त्याची आजी मरत असताना तो तिथेच होता आणि त्यांनी काहीसुद्धा प्रयत्न केलेले नाहीत. यावर आपी म्हणते की अर्जुन तू असे संस्कार करणार आहेस का अमोलवर. अर्जुन म्हणतो की मग तुझं ते बघून घे, काय कर आणि त्यांना पाठवून दे, ते इथे राहणार नाही तर मी इथे राहणार. असं म्हणून तो तिथून निघून जातो. आपी म्हणते की काय नियती, तू माझ्यासमोर काय वाढून ठेवलंयस, आता मी नक्की काय करू आणि कुठून सुरुवात करू सगळं नीट करायला. असं म्हणून ती वर बघत असते. इथेच आपली आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.